राम नारायण राम. आपण सर्वजण आपल्या हक्कांसाठी या पृथ्वीवर लढत राहतो, पण त्यामुळे फक्त आपला नुकसानच होतो. आपण पृथ्वीवर मातापिता आणि निसर्गाच्या माध्यमातून आलो. आपण काही घेऊन आलेले नाही, फक्त हातात काहीही न घेता आले. आपले शरीर पंचभूतांपासून बनलेले आहे, तेच आपले धर्म आहे. समजा घरात 10 लोक आहेत आणि एक फळ आहे, तर ते काटून सर्वांना दिले जाईल. पण आपण पृथ्वीला कापू शकतो का? हवा पाणी कापू शकतो का? नाही. हे सर्व शक्य नाही. आकाश आणि निसर्गावर आपला मालकी हक्क नाही. आपली दादागिरी तिथे चालत नाही. त्यामुळे जेव्हा आपण निसर्गाला काही देऊ शकत नाही, तेव्हा आपण त्यावर जगतो. त्याच्या आशीर्वादाने, ऊर्जेने आणि कर्माने आपल्याला सर्व काही मिळत आहे. तर मग निसर्गाच्या आदर्शांपासून आपला आदर्श का नाही? जोपर्यंत लोक पृथ्वीवर मालकीचा हक्क ठेवून राहतील, तोपर्यंत पृथ्वीचा कल्याण होणार नाही आणि शांतता सुद्धा राहणार नाही. सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी मिळून मालकी हक्क हटवायला हवा. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या सर्व गरजा आपल्या मातापित्यांनी पूर्ण केल्या. आता आपण मोठे झालो आहोत, तर आपण मालक बनलो आहोत. त्याचप्रमाणे पृथ्वी ही मातापित्यासारखी आहे. समाजात मातापित्यांचे आदर्श असायला हवे, पण आपण काय करत आहोत? आपण मोठे होऊन मालक बनलो आहोत आणि लोकांचे हक्क हिरावून घेत आहोत. हे सर्व कोण करायला देतो? कोणताही राजकीय पक्ष. तो समाजात ठेकेदार बनून बसलेला आहे आणि समाजाला लुटत आहे. आपले शरीर हे आपले मंदिर आहे. हे एक जिवंत मंदिर आहे. आपली अंतरात्मा हा आपला भगवान आहे, जो आपल्या कर्मांना पाहतो आणि ऐकतो. मग आपण मानवांनी बनवलेल्या धर्मांना का मानतो? आपण धर्माच्या नावावर किती खर्च करतो, बर्बाद करतो, पण ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना का देत नाही? भगवानाने कधीही लोकांना सांगितले आहे का की माझ्यावर तुम्ही वस्त्र बर्बाद करा? तो सर्वशक्तिमान आहे, त्याने सर्वांना तयार केले आहे. मग आपण त्यांना का देतो? ज्यांना भूक लागली आहे त्यांना खायला द्या. ज्यांना काहीही सांगता येत नाही त्यांना आपण सर्व काही देतो. हे चुकले आहे. आपण ढोंगाच्या चक्रात खरी भगवानाची विसरले आहे. हे सर्व आपल्याला विचार करण्याची गरज आहे. मरून गेल्यावर सर्वांचा हिशेब द्यावा लागतो. आपल्याला स्वतः विचार करावा लागतो. विचार करण्याची गरज आहे. आपण आपल्या न्यायाचे खुद्द न्यायाधीश आहोत. जर आपण विचारले नाही तर कसे काम होईल? आपण चुकता राहणार आहोत. आणखी एक गोष्ट, लोक म्हणतात की आपण जे कर्म करतो ते या जन्मातच भोगावे लागते. तसे नाही आहे. जर तसे झाले तर माणूस आपली आयुष्य जगू शकणार नाही. एका जीवनात आपण चूक केली तर ती प्रत्येक जीवनात भोगावी लागेल. त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या नियमांनुसार जगावे लागेल. प्रकृती कधीच कोणाचा शोषण करत नाही, पण आपण मानव लोकांचा शोषण करतो. आपण काय करतो? अमीरांना आणखी अमीर आणि गरिबांना आणखी गरीब बनवतो. अशा प्रकारच्या प्रणालीला आपण थांबवायला हवे. खरं म्हणजे प्रकृती आपल्यावर दया करते. आपण तिच्या दयेवर जगतो, तरीही आपण समजत नाही. जर प्रकृती आपला शोषण करू लागली तर काय होईल? आपल्या चुकांच्या कारणामुळेच प्रकृती त्रासात आहे आणि त्यामुळे आपदाही येतात. तरीही आपण समजत नाही आणि चुकांवर चुकाही करतो. आपल्याला स्वतः विचार करावा लागेल, आत्ममंथन करावा लागेल. आपण जर प्रकृतीसोबत संतुलन ठेवले तर पृथ्वीवर आणि मानवाच्या जीवनात सर्व काही योग्य राहील. निसर्गही प्रदूषणमुक्त होईल. आजकाल आपण काय करतो? आपण स्वतःला समर्थन देत नाही आणि इतरांचेही साथ सोडतो. मग कसे कोणतेही आपले मित्र बनतील? आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या आत 50,000 कोटी आत्मा आहे. आपल्याला त्यांच्याशी मैत्री ठेवावी लागेल आणि निसर्गासोबतही मित्रता करावी लागेल.